शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी इथं गोवा राज्यातून तस्करी करून आणलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकून जप्त केली आहे। या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। मजरेवाडी परिसरात गोव्याहून आणलेल्या दारूचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर पथकानं सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला। या कारवाईत विविध कंपन्यांच्या मद्याचे 4 बॉक्स जप्त करण्यात आले। जप्त केलेल्या मद्याची महाराष्ट्र राज्यात विनापरवाना वाहतूक व साठवणूक करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। संबंधित महिलेचा पती कर्नाटक राज्यातील नातेवाईकांकडे कामासाठी राहत असल्याचं समोर आले। तसेच महिंद्रा कंपनीच्या 4 चाकी वाहनातून गोवा राज्यातून दारू आणून शिरोळ तालुक्यातील कारखाना परिसरासह सर्व विविध भागातील बिअर बार आणि मद्य विक्री केंद्रांना तिचा पुरवठा केला जात असल्याचं तपासात उघड झालंय। गोवा राज्यातून कमी दरात मद्य खरेदी करून ते महाराष्ट्रात आणलं जात होतं। जप्त करण्यात आलेला मद्याचा साठा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन आणि पुरवठा साखळीची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासली जाते। या कारवाईनंतर गोव्याहून शिरोळ तालुक्यात होणाऱ्या मद्य तस्करीचं जाळं पुन्हा एकदा समोर आलं असून ते बिअर बार कोणतं आहे याचा शोध घेणं उत्पादन शुल्क विभागासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।